धर्माचे पालन हो धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड पाखंड करणे पाखंड धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड करणे काम करणे काम करणे काम करणे काम बीज हाती घेऊन करणे काम करणे काम नाही भीड भार हे नाही भीड भार नाही भीड भार हो नाही भीड भार आमने सारा तुकामने सारा तोर तुकामने सारा तोर मने सारा तुकामने सारा ये यामा करने काम यामा करने काम करने काम यामा करने काम जवान माडवावे नाम बीज माडवावे नाम बीज माडवावे नाम बीज माडवावे नाम हो धर्माचे पालन
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करने पाखो दान करने पाखो दान आमा करने आवा करने करने पाखंड करने खंडन आमा करने का हे आमा करने का रिजवाद वावेना बीज बांधवा Vida
भावेना हेची आवा करणे काम हेची आवा करणे बीज वाढवावे नाम हे नाम हे नाम बीज वाढवावे नाम हे नाम गम pani da ma pa ga ma ga re da ma pa na beja vada vave rama beja vada beja हात सोबत असून तर टाळी वाजवा हात सोबत असून वाजवा टाळी विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल
पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य जोग महाराज की जय संत काशीनाथ महाराज की जय समर्थ सद्गुरु गजानन महाराज आदि शक्ति मुक्ताबाई पवन सुत हनुमान गोपाल कृष्ण भगवान की जय संत बकेर जी महाराज की जय रत्न नामदेव महाराज की जय गुरुवर्य अमृत महाराज की जय गुरुवर्य निवृत्ती महाराज की जय संत बोधे बाबा की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की जय भारत माता की जय शिव महापुराण की जय सब साधु सते हर की जय पार्वती पते हर हर जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान की जय आई अंबा एकविरा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तेष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभाड तुका म्हणे साणा थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 विठ्ठल
आयोगपीठे विमृत्यं वरं पुण्डलिकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण दादुया पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण दादुया काकारू प्रथम नमन दुसरे चरण दादुया पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण दादुया दुसरे चरण करना हो दुसरे चरणाने कृपदाने गजदारी बाबाजी रघुनाथ हो कृपदाने गजदारी बाबाजी रघुनाथ हो दुसरे चरण दुसरे चरण दादिया दुसरे चरण दादिया तुझारे चरण पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा करू संताच्या चरणा करू प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमान श्री संत देहू निवासी नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरु वारकरी संप्रदायाचा आधार स्तंभ भागवत धर्माचा कळस तुम्हा 18 पगड जातीच्या जीवाला आज रोजी तिथे तुम्ही इथं बसायले छाती काढून बिलकुल ताणून गर्वाने आपल्या संतांचा सोड आहे म्हणून ताट मानेने इथं बसायले या सर्वस्वाचे जबाबदार व्यक्तिमत्व असणारे जगद्गुरु जर पाहतो म्हटलं शास्त्र सांभाळून पाहतो म्हटलं शास्त्र जर चाडून पाहतो म्हटलं जगाच्या पाठीवर जगद्गुरु कोणाला म्हणावं याच सुद्धा आपल्याला ज्ञान असावं बरं का. आता भाऊ झाले मोहसारखे पोकळ पंडित भाऊ जगद्गुरु होईल पण एकमेव संप्रदायाचे एकमेव जगद्गुरु वैभूषण कृष्ण म्हणजे जगद्गुरु जगाचा मालक आहे पण वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे विठ्ठल. अशा सुंदर अशा महान तपोभूमीमध्ये तपस्वी असणार व्यक्तिमत्व आणि ज्यांनी आपल्या संसाराचं म्हणजे संसाराचं परिपूर्ण सार प्राप्त केला त्यांना नित्य नेमकं म्हणजे त्यांचा संसार साधता आला.
आणि आपण संसार करायलो, पण आपला संसार अजूनही आपल्याला कळला नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराचं सार्थ केलं, संसाराचा सार प्राप्त परिपूर्ण प्राप्त झाला, तेव्हा जगाचा मालक त्याच्या मागे पुढे धावत राहिला. जगाचा मालक जर जगद्गुरु तुकोबाराच्या मागे पुढे धावतो, तर जगद्गुरु तुकोबाराय काय व्यक्तिमत्व असेल याचं चिंतन तुम्हाला असायला पाहिजे. विठ्ठल त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, सेवेचा अभंग धर्मपर प्रकरणातला आहे आणि बहुतांश सर्वांच्या पाठातला आहे. विशेषतः अभंगांच बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचं म्हटलं, सालाबाद प्रमाणे हो घातलेला अखंड हरिनाम सप्ताह पवित्र तीर्थक्षेत्र नांदगाव पेठ या ग्रामामध्ये आणि सुंदर अशा महान महात्म्यांच्या निमित्ताने असे जे महात्मे अवतीर्ण झाले आणि या नांदगावकरांना खरोखर आज त्या महात्म्यांमुळे इथे एकत्रित येण्याचा योगायोग आला. ज्या महात्म्याने स्वयं स्वतः करता काही नाही केलं, पण तुम्हा करता सर्वस्व एवढं जमून ठेवलं, हे वैभव तुम्ही आम्ही पाहता, म्हणजे त्या महात्म्याचे किती मोठे उपकार आहे याचं भान आपल्याला असावं. विठ्ठल असे विधेयी संत परमहंस संत श्री काशीनाथ बाबा पुण्यतिथी महोत्सव वर्ष 20 चालू आहे आणि अशा सुंदर अशा पावन दरबारामध्ये धुंद झाला तुझा दरबार. याच्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे सुंदर अशा कथा होतोय. भागवत कथा आहे, राम कथा आहे, विशेषतः यावर्षी शिवकथा आहे. उमापती महादेव कैलासपतीची सुंदर अशी कथा चाललेली आहे. भगवान कैलासपतीच्या कथेमध्ये तुम्हाला जीवाला जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्यायचा आहे. शिव हा जगाचा मालक, हा स्मशान वैरागी, हावभाव भयानक आहे, वेशमंगल आहे, बरोबर का. गळा रुद्र सर्पाच्या माळा आहे, भस्म अंगाला फासलेला आहे, असा उमेचा पती साधू वेशात जगाच्या मालकाच्या द्वारात जातोय. कशा करता? जगपित्याला फक्त पाहण्याकरता, जगपित्याला साधूच्या वेशात जाऊन आलिंगन देण्याकरता. जगाच्या मालकाला, जगाच्या मालकाबद्दल ते प्रेम सांगायचं आहे की मालकाच्या द्वारात मालकानं जावं तर कसं जावं हे शिवजीकडनं शिकण्यासारखं आहे. त्याच्यासाठी कथा ऐकावं लागतं. नुसती कथा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही, बरं का. जीवाला शिव व्हायचं असेल, द्वैत अद्वैताच्या परिपूर्ण गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असेल, जिवंत जीवाला मृत्यू मंगल करून शिवरूपात विलीन व्हायचं असेल तर त्याने शिवकथा ऐकली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुंदर अशी मंगलमय पावन कथा या ग्रामात चाललेली आहे. भगवान शिवाची कथा ज्यांच्या मुखारविंदातून ऐकायले तुम्ही असे सुंदर असे पैठण निवासी आमचे आदरणीय शास्त्रीजी, त्यांच्या मुखारविंदामधून कथा चाललेली आहे. शिवानंद महाराजी शास्त्री, चित्रकूट धाम पैठण याच्या मुखारविंदामधून तुम्ही आज दुसऱ्या दिवसाची कथा ऐकलात. कथेमधून आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं याचं चिंतन आपल्याला असावं, याचं भान आपल्याला असावं. पण हे भान आणि चिंतन परिपूर्ण प्राप्त करण्याकरता संगत महत्वाची आहे. जीवाला संगत जिथपर्यंत परिपूर्ण होत नाही तद्वत जीवाला रंगत येत नाही. रंगत परिपूर्ण प्राप्त करून घेण्याकरता संगत कोणाची करावी याचं ज्ञान जीवाला असावं. जीवाला संगतीचं ज्ञान जर असेल तर पंगत त्याच्या मागे पुढे धावून येतं. संगत आणि पंगत माणसाला महत्वाची आहे, पण पंगत हुकली तर चालतं, पण संगत हुकता कामा नये. संगत जर हुकली तर जीवनात रंगत येत नाही, आणि रंगत जर आली नाही तर माणसाच्या जीवनात भंगत आल्याशिवाय राहत नाही. संगती करावी सदा सज्जनाची हो, संगती करावी सदा सज्जनाची हो, संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी, सावली नसावी कधी दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. मोठावली नसावी,
कदा दुर्जनाची संगती करावी सजनाची संगती करावी सदा संगत कोणाची करावी आणि कोणाची करू नये सुंदर प्रमाण दिलं. दुर्जनाची संगत केली तर जीवनामध्ये लफडेच लफडे येत. दुर्जनाच्या संगतीनं राहिलं तर माणसाला सुद्धा माणसाला कलंक केव्हा लागेल सांगता येईना. कारण की ढेकणा संगती हिराजो. हा, हिरा मौल्यवान किमतीचा आहे बरं का. एवढा मौल्यवान किमतीचा आहे की त्याची किंमतच ठरवता येणार नाही सर्वसाधारण माणसाला. एवढा मौल्यवान किमतीचा हिरा येतो. त्या हिऱ्याला तुम्ही घनाचा मार द्या, पूड निर्माण होणार नाही, त्याचा चिपुराही उठणार नाही. हा, एवढी ताकद आहे त्याला घनाचा मार सर करायची. पण त्या हिऱ्याला जर हलकट खटमलाची संगत झाली आणि त्या खटमलाचं थोडंकार रक्त त्या हिऱ्याला लागलं तर मौल्यवान किमतीचा हिरा नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या खटमलात आहे. तसं आपल्या जीवनात आपल्याला संगत कोणाची असावी, आणि कोणाच्या पंक्तीत बसावं आणि कोणाच्या संगतीत राहावं, याचं ज्ञान जर जीवाला मिळालं तर जीवाला शिव व्हायला वेळ लागत नाही. जीवाशिवाचं मिलन करून घेण्याकरता साधूची संगत पाहिजे. जगाच्या पाठीवर साधू एवढे जगाच्या पाठीवर सर्वशील आहे, हो, एवढे समर्थ आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही आहे. हो, जन्म देणारी माय आणि जगाच्या पाठीवरचा साधू एकमेव तुमचं हित जाणणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी हित जाणणार नाही. नाही नाही, त्याच एक तुमचं हित जाणतं. पण तुम्हाला जीवाला तुमचं हित जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला जीवाने काय करावं आणि काय करू नये याचं ज्ञान माणसाने या कथेतून घेतलं पाहिजे. इथं ते करावे देवाचे, चिंतन करा, भजन करा, त्याच्यापासून ज्ञान प्राप्त होईल. तुम्हाला जीवाला स्वयं स्वतःच हित नाही कळलं तर केव्हा तुमच्या आमच्या 12 वाजले हे सांगता येत नाही. मोहरचे दिवस कठीण आहे. विठ्ठल बहु परिस्थिती कठीण व्हायली. तुम्हाला जीवाची परिस्थिती बहु कठीण व्हायली. ही कठीण परिस्थितीतून तुम्हाला आता पुढील दिवस जर शांततेत जगायचे असेल, तुम्हाला जीवाला सुख समाधान शांती पाहिजे असं वाटत असेल, तसं तुम्हाला जीवाला हे सुख समाधान शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबाराने तुम्हासाठी गाथा निर्माण केलेला आहे. तुम्हाला जीवाला हा गाथा, गीता, ज्ञानेश्वरी याचं अध्ययन, याचं चिंतन व्हायला पाहिजे. जर गाथा, गीता, ज्ञानेश्वरी तुम्हाला जीवाला होत नसेल, त्याचं ज्ञान नसेल तर तुम्ही हिंदू समाजात पैदा होणं म्हणजे पाप झाले. विठ्ठल मी नाही म्हणालो बा. गीत ते करावे देवाचे चिंतन भजन. बर जाऊ द्या. धर्म कडे काय झाकीले डोळे. महाराज म्हणाले तो धर्म म्हणजे नुसत्या गप्पा काही ना गोष्टी नव्हे. एक होता राजान त्यानं काढला भजान, तो आबा बेसन काढलेला होता. उपराचा फकीर कांदे कापाले होता. झबूचा बादशाह फुकट्या रानबोक्या तू दाबाले होता. राजान बसा आटोपली कथा. तेवढ्या करता नाही आहे. कथेच्या मागचा भाव कसा आहे. धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हे पापा पुण्याचं माप तुला कळलं पाहिजे आणि ते कळून घेण्याकरता साधू संघ केला पाहिजे. संतांची संघ ज्याला घडली त्याला पाप पुण्य कळल्याशिवाय राहणार नाही. या जीवनाचं सार्थक व्हावं तुम्हाला जीवाला वाटत असेल तर समर्थ सद्गुरू काशीनाथ महाराजांच्या संगतीत राहायचं, त्यांच्या कृपा क्षेत्रामध्ये वावरायचं आहे आणि संतांची संगत करून जीवनाचं सार्थक करायचंय. मॉलमध्ये, मार्केटमध्ये, ब्रिजिलँड मध्ये, सिटीलँड मध्ये गेल्यानंतर हे दुकान भेटणार नाही. बहु दुकान भेटतील, माणसं पैदा करायचं दुकान भेटतील, लय फॅक्टरीला गेले तर. पण जीवाला सुख समाधान शांती भेटावी हे दुकान जगाच्या पाठीवर कुठंच पैदा होईल नाही. हे दुकान फक्त हे 7 दिवसाच्या साधू संतांच्या संगतीत आहे. हे फक्त या मंडपाचं सुख मिळतं. हे फक्त सुख समाधान शांती फक्त या साधूच्या संगतीत मिळतं. आणि साधू संगत म्हणजे जीवनाचा सार आहे. मी नाही म्हणालो, तुकोबाराय म्हणतात ज्याला संघ साधूचा घडला त्याचं सार्थक झालं. नाही ते यरी हा फलकट आहे संसार, या संसाराचं कामच बिघडलं. हा संसार नासला, हा संसार नासू नये. या संसाराचा हसा होऊ नये, या संसाराचे 3 13 9 18 होऊ नये. याच्याकरता या संसाराचं कोण आधार आहे हे कळणं महत्वाचं. या संसाराचा आधार जर जीवाला कळला त्या जीवाला शिव व्हायला वेळ लागत नाही. अहो भाऊ, काही कोणत्या टेकडीवर जाऊन बसावं लागत नाही आणि कोण्या गुह्यात जाऊन बसा लफडेल धंदे करायचं कामच नाही. आईचा बाई सुनी केरा एक
आवडी अनंत. हा. जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवाला आज ज्ञानेश्वरी तुम्हाला हरिपाठ तुमचा गाता गीता कळला की नक्की तुमचा संसार चुकाचा झाला. तो संसाराचा सार कोण आहे, संसाराचा आधार कोण आहे, संसाराचा मुख्य कोण जाणताय, याचा नायक कोण आहे हे कळण्याकरता सफल झाला संसार. हा. पण त्याचे पाय पाहण्याकरता साधूची संगत पाहिजे. हा. आणि साधू संगत जिथपर्यंत जीवाला प्राप्त होत नाही, जीवाला मिळत नाही, जीव हा त्याच्याकडे धावत नाही, तळमळ करत नाही, उठाउठी वेग याच्या जीवनामध्ये येत नाही, तद्वत याच्यावर खरी कृपाच होत नाही. मग या दुःखी संसाराचं सार्थक, या दुःखी संसाराचं दुःख दूर जाण्याकरता, या दुःखी संसारात खरं सुख मिळण्याकरता बरोबर काय 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 महत्व आहे, कशाचा आधार आहे. हा. मी बहुधा सांगत असतो या संसाराचा सार कोण आहे, संसाराचा आधार कोण आहे, असा कोणी जबुता बादशाह नाही. तो घरी लाख रुपयाची मोलमाडी आहे, गाडी घोडी दुनियादारी आहे ए भाऊ, पण या संसाराचा सुख तुझ्या मोलमाडीत गाडीत गाडीत घोडीत नाही ते भाऊ. हे नाही नाही नाही. मग संसाराचा सारा आधार कोण आहे, संसाराचा सार कोण आहे, फलकट तो संसार. हे फलकट तो संसार, फलकट तो संसार, येते सार भगवंत, 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 येते सार भगवंत. या संसाराचा खरा सार कोणता आहे तर भगवंत आहे बस. मग त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता भगवंत असा येईना भाऊ. हा. लोक साधकाला साधूची संगत होत नाही तर तो देव भेट होत नाही. हा. ध्रुवानी जिथपर्यंत नारदाची भेट घेतली नाही तर तो जगाच्या मालकाने त्याची भेट घेतली नाही. ही आपल्याला कथा ऐकलंय आपण. हा. मग ते आठपाट नगरवरून घरामाग सगर होतं त्या काय ना वाचून बैदी बनू नका. हा. ज्ञानेश्वरी वाचा, एकतरी ओवी अनुभवावी. हा. अडी ज्ञानेश्वरी पारायण चाललंय नाही, धन लोक असतील पारायणाला. किती लोक असतात पारायणाला, किती संख्या 10-15. मला तर त्या फोटो 20 आणि 25 दिसल येत. मेले का या गावचे लोक. अरे दुःखे या एमपी बॉर्डर मध्ये धसा तुम्ही. दुःखे या एमपी मध्ये 2,000 नौजवान तरुण पारायणाला असता भाऊ. हे कीर्तन असतात रोज एमपी मध्ये. एमपी चे बसले एमपी मध्ये 2,000 त्या बेरडी गिरडीला, हो त्या अंबाडीला वगैरे त्या चटपच्या गावला 2,000 पारायण करते असतात ज्ञानेश्वरी पारायणाला. सकाळच्या राम पायऱ्या 2,000. ज्ञानेश्वरी पारायण जीवनाचा फार मोठा आधार आहे. हा. आणि हे आम्हाला कळणं महत्वाचं आहे. आता भाऊ झाला आपला, आता आपला परमार्थ, आपला धर्म, आपला देव, आपला देश, आपल्याला संप्रदाय जर कळत नसेल तर हिंदू समाजात पैदा होणे पाप झाले. लक्षात ठेवा. या समाजामध्ये आपल्याला राहायचं असेल तर माझा परमार्थ आम्हाला कळलाच पाहिजे. विठ्ठला ते पोट धरून हास्याचं उलट पडून शिने हासाचं बायकोच्या काय नाही सांगायचं त्याच्याकरता कीर्तन नसता भाऊ. कीर्तन त्याच्याकरता नाही. कीर्तन म्हणजे आत्मकल्याणाचं साधन आहे. हा. कीर्तन म्हणजे आत्मकल्याणाचं साधन आहे.
त्याच्याकरता कीर्तन नसता. हा. कीर्तन म्हणजे आत्मकल्याणाचं साधन आहे. मग आणि तुम्हाला पुढे हे तुम्हाला जीवाला जिवंत ठेवायचं आहे, त्याच्याकरता आता जाग राहायचं आहे, नाही तर पुढे बहुत कठीण परिस्थिती होईल आहे. हा. बंगालची परिस्थिती पाहून घ्या. दिवसा ढवळे आपल्या हिंदूला मारायले तर, नागड करून मारायले तर, इंद्रिय कापायले तर, उलटे लटकून जाऊन टाकायले तर, आपल्या देशात राहून असंच काही काही भामटे आपला फजिता करायले तर, आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहिले तरी ते आपले म्हणून त्याच्या ढुंगणात धसायले तर, एवढे हरामखोर हिंदू पैदा होईल तर. चला एवढी हरामखोर अवल्यात, एवढी हरामखोर जात आपली हिंदूची पैदा होईल समाजात. आपल्यापासून फितूर व्हायले तर. हा. आपलेच बारा वाजवायले, आपलेच खांद्यावर हात ठेवायले, आणि त्याच्या संघ जाऊन त्याचे तीन तेरा करायले ना आपलं उलट डपळ वाजवायले तर, एवढे हरामखोर व्हायले तर. हा. दुःखद परिस्थिती आहे, कठीण आहे भाऊ. मुसलमानाला मुसलमानाचा धर्म कळतोय. दिवसाची 5 वेळची नमाज अदा करतो, गल्ला सोडून त्याला त्याच्या नमाजाचं महत्व कळतोय. माझा तो विरोधी नाही, मला काही त्याच्याबद्दल काही त्याची वाखाणे करायची नाही मला, पण काय शिक्षण घ्यावं हे शिकणं काढायची गरज आहे. अपना मजहब उनको कळता है. हा. त्याचं मजहब त्याला कळतंय, त्याला त्याचं कुराण कळतंय, त्याला त्याचा मौलाना बद्दल श्रद्धा आहे, त्याला त्याच्या मस्जिद बद्दल आधार आहे. हा. अंग धुवायला महत्व नाही, मला टिकाटिकणी नाही करायची, पण दिवसाची 5 वेळची नमाज अदा करायला त्याला महत्व आहे. अलीम कलीम जावेद अफसर रिजवान फैजान सांगायचं काम नाही. बिलकुल आपल्या नमाजचा टाइम झाला की लाखच्या करोडाच्या कामाचं मागायला सारतील, पण आपल्या नमाज अदा करतील. त्याला त्याचा धर्म कळला, त्याला त्याची निष्ठा कळली, त्याला त्याची श्रद्धा कळली. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, प्रज्ञाशील करुणा पंचशीलीचे लक्षण भगवान गौतम बुद्धाचे महामंत्र त्यांनी जोपासले. गर्वाने निळीचा टिक्का लावतात. क्लास 1 ऑफिसर असू द्या, क्लास 2 क्लास ऑफिसर असू द्या, ध्वजपती असू द्या, त्याला लाज नाही, कमीपणा वाटणार नाही. बिलकुल बाबासाहेब आंबेडकरांची रॅली निघाली, भगवान गौतम बुद्धाचा उत्सव असू द्या, निळीचा टिक्का असेल छाती काढून लावतील आणि गर्वाने जय भीम म्हणतील. त्यांना त्यांचा आदर आहे, त्यांना त्यांचा धर्म कळताय. वा. प्रज्ञाशील करुणा त्यांना कळली. अरे गॉड ब्लेस यू. ए भाऊ, 4 खिळे मारले तर येशू भगवान झाले. आमच्या महात्म्याला उधळून काढलं हो, उधळून काढलं. आपल्याच हलकटाईनं त्याच्या मोर जाऊ जाऊ मिरवलं, आपल्याच माणसाला तोंडावर पाडलं, त्याचं कातळ सोलून काढलं रे या बदमाशांनी. रक्तबंबाळ झालं, मीठ चोळलं, अंगावर तिखट टाकलं, नाना तऱ्हेच्या यातना दिल्या. एवढी मोठी धर्मा करता त्यांनी एवढी मोठी जीवाची बाजी लावली भाऊ. एवढा मोठा जीव पणाला लावला या हिंदू धर्म वाचवण्याकरता. त्या संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं थारोड, आपल्या रक्ताचं पाणी पाणी केलं. फक्त माझा धर्म वाचावा, माझ्या हिंदू धर्माला कुठे खाली बाजी वेळवू नये, माझ्या धर्माकरता मी काही करायला तयार आहे. भाऊ, शेवटच्या क्षणापर्यंत दम नाही सोडला. दम श्वासाश्वास होता तोपर्यंत धर्म रक्षिते रक्षिता, धर्माकरता जीवन जगले. असे शूरवीर माझ्या या धर्म कार्यात अवतीर्ण झाले, असे शूरवीर माझ्या या समाजात पैदा झाले. अशा शूरवीरांनी आज हा माझा परमार्थ जीवन टटवला. तो नजरेपडे इतिहास ठेवणं काढायची गरज आहे. राजान भजा नंतरचा विषय आहे. विठला जीवाला आता काय करायचंय? संत सद्गुरु काशीनाथ महाराज, माझं काय आयुष्याचा आधार कोण आहे? मला हे परमार्थ जिवंत ठेवायचं आहे, नाही तर हे भामटे केव्हा आमच्या उरावर नाचतील आणि केव्हा माझा हा परमार्थ बंद करतील, याच्यासाठी टपून येत. पहा तुम्ही जाऊन पहा, परवाचं प्रकरण आहे, मोकळे व्हिडिओ आहे. फक्त गर्व से खूप हिंदू म्हटलं, त्या तरुणाला बिन चौड्यात वगडा करून लिंग कापला, दगडानं ठेचू ठेचू मारला. त्या तरुणाला उलट दाडून मारलं. नुसता फक्त काय त्यानं गुन्हा केला, फक्त मग हिंदू एवढंच म्हटलं. ए भाऊ, उद्या तुम्हाला फक्त तुमचं नाव घेणं तुम्हाला गुन्हा ठरेल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे वाचवायचं असेल, हे धर्मकार्य जिवंत ठेवायचं असेल, तुम्हाला या धर्माकरता काहीतरी आन बाण शान टिपायची असेल, तुमच्या मुलींना तुम्हाला शाबूत ठेवायचं असेल, या मुलाची जिंदगी साबूत जावी, या मुलाच्या जिंदगीत उद्या चालून रडणं नाही यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्याकरता या संतांना आपल्या हृदय विराजित करा.
जगाच्या पाठीवर या साधू संतांनी ही कीर्ती केली, जगाच्या पाठीवर या साधू संतांनी ही कीर्ती जिवंत ठेवली. देव हा विषय तुमच्यापर्यंत पचून दिला म्हणून सर्वश्रेष्ठ हे साधू श्रेष्ठ झाले. म्हणून जगाच्या पाठीवर साधूला मान्यता जास्ती आली. या नाव साधू थोर जाना. साधू तोर जाना, तोर जाना, साधू तोर जाना, तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, काली योगी, साधू तोर जाना, काली योगी, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना. साधू सर्वश्रेष्ठ आहे, त्याला थोर जाणलंच पाहिजे. तो थोर आहेत. साधू तुम्हाला काय दिले सांगता येईना. फक्त साधूच्या संगती त्याच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करा, निष्ठेने राहा. जर निष्ठी केली तर विष्ठा चिवडाची वेळ येईल, लक्षात ठेवा. साधूची सेवा निष्ठेनं करा. आली अशी देती दान. एवढे उदार आहेत आमचे साधू. मग साधू एवढे उदार आहे, तुम्ही फक्त खाली थैला घेऊन या आणि भरून घेऊन जावा. मग एवढी उदार आमच्या साधू थे. संत उदार आली अशी देती. फक्त घेण्याची तयारी पाहिजे, आपली वृत्ती जागेवर पाहिजे. अजूनही काही काही लोक वृत्तीनं वागायला नाहीत. आता एवढे लोक, आता एवढे आपले हिंदू समाजाचे लोक चांगले सेवा करायले तरी आपले भामटे त्याच्या नादी लागायले. एवढे 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 सर्केल लोक येत. तो वाढून घेत असेल तरी त्याच्यात द्यायला येत. एवढे लोक काय करता, चांगल्या 4 लेकराच्या बायकानं पत सोडली. मो सारखा बोलणारा नाही, मो सारखा डायरेक्ट टू डायरेक्ट बोलणारा बुवा नाही, आणि या समाजासारखे हलकट ऐकणारे नाही. विठ्ठल एवढे बेश्रम व्हायला येत. एवढे बेश्रम व्हायला येत. 4 लेकराच्या बाया हिंदू नवऱ्यातने संग संसार करून, हिंदू संसारातनी वावरून, हिंदू संसाराचा चांगला संसाराचा आनंद घेऊन ते बायको आपले लेकरं सोडून कोणी धसकटल्याच्या मागे लागायला येतं. एवढ्या बहादर कमी व्हायला तर काही काही बाया. मग त्याच्या पोरी किती नाही रखरे करणार, ते कोण सांगाव. आता आमच्यासारखे बुवा लोक बोलो ना बुवा, ते एवढे बज्जड व्हायला तर काही काही बुवा लोक नुसते पैशापुरते चोपडून बोलणारे बुवा लोक येतो. काय त्याच्या मायच्या नवऱ्यानं आणून ठेवायला येतं. 30-30, 35-35, 40-40, 50-50 हजार यायला. पण त्याने धर्माबद्दल बोलायसाठी घामत फुटा लागला. आणि आयोजक कमिटी चिवट्याचा बाजार नाही बुवा चांगला आहे, पुऱ्या पाकिट घेतो म्हणून चांगला आहे. कायचा धडाचा तो बारवर तिकडे धाब्यावर खाऊन राहिला बदमाश. तुम्हाला काही लाजा वाटत ना? अरे निष्ठेचा परमार्थ पाहिजे. निष्ठेचा परमार्थ पाहिजे. निष्ठेनं परमार्थ करणाऱ्याची लोक कदर नाही करायला. फक्त टाप टीप अगं तुग घालकुत्र्या लाग, बस अशा लोकांची किंमत करायला लोक. निष्ठेनं परमार्थ करा असे हे निष्ठावंत आमचे वारकरी. या लोकांचं बोलायली मी काही याच्या अंगावर खावण्याचे वस्तुस्थिती परमार्थ करायला अशाची कदर केली पाहिजे. नाही तर काही काय आता तिकडून आहे झोडपे कुठचा बोलायला बुवा नाही. मृदंग सम्राट, कायचा सम्राट आहे तो? लपडेला आहे. किती दिले मृदंग सम्राटला? 25,000 दिले. तो माझ्या नवऱ्यानं ठेवले 25,000 दिले. लोकांचा पै जमा करता बदमासून तुम्ही याच्या ढुंगणात कुचकता. अरे तो पैसा वाचवा आणि तुमच्या हिंदू समाजाच्या पोरीचं सामूहिक लग्न करा. गोरगरिबाच्या पोरीचा उद्धार करा. गोरगरिबाच्या पोरांना शिक्षणाला मदत करा. असे वारकरी आहे, त्याच्या कोणता टाइम असेल, आमचे पांगडे बाबा आहे, त्याच्या मागे कोणती परिस्थिती, त्याची परिस्थिती जाणून त्यांना मदत करा. असे तरुण पोरं शिबिर असेल, आमचे बाबा शिबिर घेत असेल, अशा पोरायला गणवेश द्या. पोरांच्या टाळ्याची व्यवस्था करा. त्या पोरांची भोडण्याची ते असे नाही करतील. त्या पुरा झोडप्या तिकडून आणतील. नाव आलेला फक्त नाव बादशे की दुकान फुटाण्याचं नुसतं. काय लय कठीण काम व्हायला. मी बोलायलो ना तर काही काही लोकांना लय अंगाला टोचता भाऊ. कलाकार लोकांना बोलवायला तर त्या कलाकार बदमाशाला काकडा पाठ नाही त्या लुचार तोंड्याले. त्या चोराले म्हणाव बरं, या चोट्ट्याला आपण एवढी देऊन राहिलो ना, 15-15, 20,000 देऊन राहिलो, तिरपडेपर्यंत झोपते. तिरपडेपर्यंत झोपते तो. त्याला म्हणा भाऊ सकाळचा काकडा जमन का? ते सोडून बोला तर येतो नाही येत नाही. त्या घरी डोंबडा नाही भेटत ना लुचाडा. अटी डबल दुधाचा चाय भेटून राहिला. छत्र पडलेल्या वाकाया दारी आहे तुया. अटी डबल गादीवर गादी भेटून राहिली. सकाळच्या टायमाच्या आत तुला नाश्ता भेटून राहिला.
टाइमाच्या आता दाबून जेवायला भेटून राहिलं. एवढं सारखं सुद्धा भेटून काही काय बदमाश आले. सकाळचा काकडा जमत नाही, संध्याकाळचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, रात्रीच्या फक्त त्या 2 चाला पाहायचा, जय जयंती यमन कल्याण बस. वाजवणाऱ्याला झिगी ताटिंग नाकतांग कापिंग देतांग देतांग बस. याच्या काहीच माहित नाही. हो, द्या माझं पॉकेट भरा 25,000 तिकीटचे मला अल्लग देता. तुझ्या बापान आणून ठेवला लकार लुचाड तोंड्या. फुटून निघतील, फुटून बदमाश हो तुम्हाला. विठला मी औंदा सपाटाच घेतला, कारण की या बदमाशाला मी धाब्यावर जेवताना पाहिलं. हो, वारी करत नाही लुचाड तोंडे. पैदल वारीच दिसत नाही हरामखोर. त्या लुचाड्याला कधी वारी केली नाही. हे जे 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 50-50 आताची घटना आहे. आता अटी या महिनाभराच्या अगोदर या बुवाच्या गावाची गोट आहे. त्या लुचाड तोंड्या त्या बुवानं 41,000 देतो म्हणून मोरचं कीर्तन 25 का 30,000 कॅन्सल केलं. वेळेवर माय मेली म्हणून सांगितलं का आजी मेली म्हणून सांगितली. अटी आला बुवा कीर्तन आले. आता अटी जवळ मो गावचा. हो, मी नाही तर नंबर देतो अटी. ते नंबर देऊन तुम्ही बोला फक्त. त्यानं का म्हटलं हे गोट फुसाड आहे, तो अख्ख्याची चप्पल माई पाठ आहे. विठला माझ्या अंगाचा खकाना काऊन होतोय? कारण की तुम्हा जीवाला काळाची गरज आहे. हा देव देश धर्म तुम्हाला जिवंत ठेवायचा आहे. धर्माकरता चांगलं जीवन जगायचं आहे. हा धर्म तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. या धर्म जर कळेल, धर्म जर टिकेल, तर कथा कीर्तन तुम्हाला समजेल. या कथा कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला इथं बसण्याचा योग येईल. अन्यथा तुम्ही जर हा धर्म जिवंत ठेवला, या मुलाबाळाला असे सुसंस्कार नाही दिले, हे धर्माची परिस्थिती तुम्ही जर जाणून नाही घेतली. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तरुणींनो, माय माऊल्यांनो, ज्ञानेश्वरी व्यासपीठाला जास्तीत जास्त गर्दीने राहा. जीवनामध्ये एक आयुष्यात तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण घडत असेल, अशा सुंदर या पौष महिन्यामध्ये, त्या उत्तरायणमध्ये तुमच्याकडून जर ज्ञानेश्वरी पारायण होत असेल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत. आयुष्यात तुम्हाला कमी पडणार नाही. विठला सांगतो, माझ्या ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी ज्याच्या जीवनात वाचायचा योग आला, त्याच्या आयुष्यात अन्नपूर्णा संपणार नाही. त्याच्या आयुष्यात त्याची लक्ष्मी कधी खणणार नाही. लक्ष्मी वल्लभतया जवडी. नारायण हरी, नारायण हरी. भक्ती मुक्तीचारी. फक्त हे भक्ती तुम्हाला करावं लागते, तेव्हा कुठं मुक्ती प्राप्त होते. फक्त नावाची मुक्ती नाही भाऊ. म्हणून माझी हात जो विनंती आहे, धर्म जिवंत ठेवा. आपला माणूस ओळखीचा ठेवा. आपल्याच्या संगतीत राहा. आपल्याच्या पंक्तीत बसा. कोण्याही बदमाशाच्या हलकाटाच्या नादी लागू नका. कवा तो तुमच्यावर भुरळ टाकून सांगता येणार नाही, आणि कवा तुम्हाला नवरा सोडून जायची इच्छा होऊन त्याच्या मागे लागायची इच्छा होईल सांगता येणार नाही. पुढील परिस्थिती कठीण आहे. मी डायरेक्ट इनडायरेक्ट काऊन बोलतो? मी इमानदारीनं आज रोजी कोणाला समाजाला वजनदार पाकिट मागत नाही. हट म्हणाव कोणा चोट्यानं येऊन शिन्या का बुवानं 10,000 ना 15,000 मागेलाय बुवा म्हणून. अरे हट, अटी नाही कीर्तनात तारीख घेतली चालल. 2 टाइम जेवायला जीव घालणारा देव आहे माझा. लाज कायच्या हॉटेलात काम करू, कोणाच्या खंती करू, लेखायले पेपर वाटू, पण समाजाला लुटून शिन्या आपला स्वार्थ नाही साधू. आणि जो साधू समाजाला लुटून स्वार्थ साधत असन, त्याच्या आयुष्यात कधी त्याला सुख भेटणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. हे आमचे अमृत बाबा सांगायचे. विठ्ठला जीवनाचा सार. संसार हा खेळ नाही. परमार्थ हा नाटक नाहीये. नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरं सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर संतांची संगत करावी. संत संगतीचे काय सांगू सुख. भाऊ, संतांचं संगत केल्यानंतर जे सुख इथं मिळतं ना, ते एरवी कुठं ताजमहाल मध्ये भेटत नाही.
हे होय शांती मत पापा सत्संग दे आदित्य प्रभाये घालू नको अर्धाक्षण हो डोळ्याची पापणी लावतो त्याला अर्ध निमिष म्हणते हो तेवढा अर्धाक्षण इमानदारीनं संताचा संग करा तेने होय शांती महत पापा पाप उपपाप महापाप तिन्ही पापाचं खंडन केलं जाते फक्त साधूच्या संगतीनं हा मग साधूच्या संगतीनं कसे काय जडतीला पापे नाम संकीर्तन ए भाऊ जीवनाचं पाप धुयाचे एकमेव कारखाना ही आहे 2.5 लाख रुपयाचा तुझ्या पुढा पाचशे आहे पण तुझ्या त्या अहंकारानं किंवा घमंडानं त्या वासनेनं सप्पा तुझा संसार बिघडलेला आहे म्हणून तुझी औलादे तशीच झाली आहे लक्षात ठेव शुद्ध बीच्या पोटी फळ रसाड ज्या ज्या मायबापाची लेकराटी उभी आहे काय सौंदर्यवान पोरं येत ज्याने या पोरायला घडवलं त्याला तर महापुण्य मिळालं पण ज्या मायबापाने उदार अंतकरणाने हे पोरं या शिबिरात ठेवले ना आज हे पोरं इथे झोप्याच्या टाइमला टाळ घेऊन उभे येत सार्थक झालं या पोऱ्याचं फक्त यायला घडवण्यासाठी यायला त्यांना तसं वाढवायसाठी यांना पाठपुरावा करून शिने असाच मोर मोर ढकल्यासाठी फक्त मायबाप बिघडले नाही पाहिजे हे मात्र नक्की आहे माय येलीन बाप केलीन पोट्ट सोय दिली जर झाले तर समजा आपल्या बहुजन्माचं पाप आपल्या मोर नाचून राहिलं विठला याच्यामधून सावरण्याकरता याच्यामधून तुम्हा जीवाला सावरण्याकरता बहु परिस्थिती कठीण व्हायला मोरची मी बहुधा सांगत असतो 5 वर्षाची कन्या भ्रतार मागणार आहे 6 वर्षाची कन्या गर्भीन राहणार आहे 12 कड्याचा सूर्य तापणार आहे गोट्याची लाई फुटणार आहे कडब्याची पेंडी पालखीत बसणार ती बसली आहे सोन्याचं सिंग म्हणजे बैलाची जोडी लाखावर जाणार ती गेली आहे भाऊ बहिणीला घेऊन पळणार आहे आईचा खून पोरगा करणार आहे बापार पोरगा दिनदाडे कुराट काढणार आहे हे नित्यानेची थांबवण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हा जीवाला तुमचं सार्थक व्हावं आणि तुमचा श्वास शेवटच्या क्षणापर्यंत रामंता तुमचा प्राण जाईल अशी तुमची अवस्था व्हावी असं जर वाटत असेल तर जीवाने काय करावं तर त्याच्यासाठी ही शिवकथा ऐकावी जीवाने काय करावं तर त्याने हरिकथेचा आनंद घ्यावा जीवाने काय करावं तर साधूची संगत करावी जीवाने काय करावं गीता गाता ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं जीवाने काय करावं जीवाने सहज साधूच्या संगतीत राहून देव हा विषय प्राप्त करावा आणि जीवनाचं सार्थक होईल या नाव जीवाला परमानंदाची प्राप्ती होईल वेळेच्या आत होईल ते प्राप्ती जर परिपूर्ण करून घेतली तर जीवाला शेवटच्या क्षणाला मरायच्या अगोदर प्रमाणपत्र भेटेल या नाव मराव्या परी कीर्ती रूपी उरावं आणि ती कीर्ती जिवंत ठेवायची असेल ते कीर्ती घेऊन मरायची असेल तर महाराज म्हणाले बाबा तुम्हाला ह्या कीर्तिवानाने जीवन जगायचं असेल हे कीर्ती यश अवधारे तुमच्या पत्रात जिवंतपणात पडावं असं वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगायलो ते म्हणजे प्रथम चरण आहे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पालन धर्माचे पालन करने काम हे दिया करने काम